आदरणीय व्यासपीठ आणि श्रीपाल सबनीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतोय। सबनीस साहेब एक मोठे तपस्वी व्यक्तिमत्व आहेत, त्यांना आपल्याला ऐकायचं आहे आणि स्टेजवरती ही मोठे सन्माननीय जनमान्य लोक आहेत आणि समोरही बसलेले सगळे एकदम तपस्वी लोक आहेत। कोणी 50 रुपये मग 50,000पासून ते पार 1,000 कोटीचा व्यवसाय उभा करणं म्हणजे ही सुद्धा तपस्या। अशी तपस्वी लोक तुम्ही सगळे मोठे आहात। तुमच्या सगळ्यांचा वेळ घेणं हे मला आता सध्या संयुक्तिक वाटत नाही आहे, पण तरी आज छत्रपती संभाजी महाराजांची हा राज्याभिषेक सोहळा आहे आणि आयोजकांनी उपस्थित राहायची विनंती केली, आम्ही उपस्थित राहिलो आणि राज्याभिषेक सोहळ्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे की मी पुढं महाराजांचा जयघोष करतो, आपण जेवढे उपस्थित आहे ह्या सगळ्यांनी महाराजांचा जयघोष करायचा आहे। छत्रपती संभाजी महाराज की PMBच्या देठापासून असा आवाज आला पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। महाराष्ट्रात वातावरण वेगळं आहे आणि ह्या सभागृहात वातावरण वेगळं आहे। महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी जाती जातींमध्ये सुरू असलेले एक वैचारिक संघर्षाचं वातावरण बघतोय, पण या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष महोदय सगळे धनगराचे पोरं आहेत, वंजाऱ्याचे पोरं आहेत, माळ्याचे आहेत, मराठ्याचे पोरं आहेत, अशा सगळ्या तरुणांनी 18 पगड जातीतल्या तरुणांनी एकत्र येत खऱ्या अर्थानं छत्रपतींचा आदर्श घेत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून विशेष कौतुक शेखर पाटलांचं केलं पाहिजे। त्यांचे एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून करूया। परवा पुण्यात एक आंदोलन आमच्या एक मित्रांनी देशमानेंनी जाहीर केलं। बरेच ज्येष्ठ लोकांना अडचणी होत्या की अरे आम्हाला विचारलं पाहिजे होतं, आधी यायला पाहिजे होतं, आम्हाला विचारल्याशिवाय कसं काय कार्यक्रम। पण आपल्या एखाद्या लेकरानं कार्यक्रम घोषित केलाय, आपण तो कार्यक्रम पडू द्यायचा नाही ह्या भावनेनं आम्ही सगळेजण पुन्हा तरुण पिढीचे लोक उतरलो। सोशल मीडियाचा वापर असेल, सगळ्यांना असेल, तो केला, तोही कार्यक्रम यशस्वी झाला। आजचाही कार्यक्रम शेखर पाटील हे अत्यंत वैभवशाली कार्यक्रम करायचे तुळापूरला, वडू तुळापूरला, तिथंही 2-3दा मला जायची संधी मिळालेली आहे। ते स्थान महात्म्यही आहे तिथलं, पण खऱ्या अर्थानं पुण्यात आणि पुण्यातल्या सगळ्यात प्रतिष्ठित असले मध्यवर्ती ठिकाणाच्या ह्या बालगंधर्व रंगमंदिरमध्ये ह्या वर्षी पहिल्यांदा आहे। तिथं 10-12 वर्ष, किती वर्ष झालं तिथं, 12 वर्ष झालं तप तिथं एक झालेला आहे आणि तिथं आता सगळे विकास कामं वगैरे आलेले आहेत। खऱ्या अर्थानं राज्याभिषेक सोहळा सुरू करण्याचं काम हे शेखर पाटलांनी केलं होतं। तो सोहळा एवढा मोठा होत गेला, एवढा मोठा होत गेला, त्या जागेचं महत्त्व एवढं राज्यकर्त्यांच्याही डोक्यात बसलं की तिथं काहीशे कोटी रुपयांची कामं शासनाने मंजूर केलेली आहेत आणि ते कामं सुरू आहेत। त्याही बाबतीत त्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे, कारण सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे। तशा पद्धतीनं आता सुरुवात आपल्या बालगंधर्व रंगमंदिरला झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आखीव रेखीव सगळ्यांनी ताकद लावून तो कार्यक्रम करायचा आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येणार होते, मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे, शिंदे साहेब येणारच होते। काही राजकारणात बऱ्याच घडामोडी सध्या सुरू आहेत, त्यामुळे राजकीय लोकांना येणं झालं नाही, पण राजकारण्यांची उणीव मात्र आता सध्या काही भासत नाहीये। आपण कार्यक्रम मोठा लोकांनी समाजाने उचलून धरला की राज्यकर्ते आपोआप येतात आणि छत्रपतींचा इतिहास आहे, राजे महाराजे जागीरदार ह्या लोकांनी उचलून धरलं नव्हतं, म्हणजे महाराजांच्या आधीच्या काळात। आता आपले सरदार लोक तर आहेत, महाराजांनी तयार केलेले सरदार आहेत, हे निष्ठावंत सरदार। सर्वसामान्य मावळ्यांनी, सर्वसामान्य माता मावल्यांनी अहो जात्यावर गायन करत करत छत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवला। तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी छत्रपतींना जिवंत ठेवलेला आहे। समाज मनामध्ये आजही आपल्यासाठी श्रद्धेचं स्थान बनून आहे, म्हणून आपण सगळे सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन हा इथला पहिला राज्याभिषेक सोहळा सुरू केलेला आहे। त्याची वेळ येणाऱ्या काळामध्ये मोठी होणार आहे। तुम्हाला आज सांगतो, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात आकर्षण असणारं मोठमोठ्या लोकांना वाटावं की अरे ह्या स्टेजवर जायची संधी मला मिळावी, म्हणून 2 महिने आधी लॉबिंग करायची वेळ यावी, एवढा मोठा कार्यक्रम येणाऱ्या काळात होणार आहे। त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही इतिहास लय बोलण्याची गरज नाही, शेखर पाटलांनी बोललेले आहेत। संभाजी महाराज हे एकाच मिनिटात मी संपवतो, संभाजी महाराजांना अख्खा हयातभर संघर्ष होता, हयात अख्खी जीवन गेलं। मी छत्रपतींची सेवा केलेलं बरं का, त्या घराण्याच्या सोबत राहून संभाजी महाराजांच्या सोबत राहिलो, त्याही महाराजांच्या संभाजी महाराजांच्या जीवनात संघर्षच आहे।
म्हणजे संभाजी नाव त्या छत्रपती घराण्यात त्या संघर्षाला काही तोड नाही. महाराजांच्या जीवनात संघर्षाला ह्या संभाजी महाराजांचा तर एवढा संघर्ष अहो देश स्वतंत्र झाला तरी संभाजी महाराजांच्यावर इतिहासात अनेक इतिहासकारांनी अन्याय केला. मला आठवतंय, मी एक आता जस्ट आठवलं म्हणून सांगतो, 50-60च्या दशकामध्ये सुद्धा चर्चा व्हायच्या संभाजी महाराज हे असे होते, संभाजी महाराज व्यसनी होते, संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना असं केलं, ते केलं, हे केलं. आपण बऱ्याच कथा ऐकलेल्या आहेत. त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी जे नंतर पंतप्रधान झाले, आपल्याला सगळ्यालाच माहित आहे, ह्या चर्चा सगळ्या वरिष्ठ लेवलला घडायच्या, पुण्यातले लोक घडवायचे. आणि अटलजींच्या पैसे आल्यावर तोही माणूस कवी मनाचा माणूस होता. त्यांनी विचार केला, अरे एखादा व्यक्ती त्याची तपस्या कधी लक्षात येते माहिती आहे का? जर त्या व्यक्तीचं अंतिम क्षण आलेला असतोय की नाही, अंतिम क्षणाला जो परीक्षेत पास होतोय ते आयुष्यभर त्याचं तप असते. छत्रपती संभाजी महाराजांचं तप एवढं मोठं, स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात ज्यानं चारित्र्य सांभाळलंय, त्याच्या आयुष्यात जर शेवटची घटना जरी आली की नाही, मरण जरी समोर उभं राहिलं तरी ते अरे बापरे मला वाचवा, मेलो रे देवो, असं बोलणारा माणूस नसतोय. जे दारूच्या व्यसनात याच्या व्यसनात असते त्याला लगेच मग असं कोणी तुम्ही असं जाऊन नुसतं थोबाडे थांबतो म्हणा, ते लगेच अरे बापरे मेलो असं म्हणतंय. संभाजी महाराज शेवटच्या परीक्षेत पास झाले. अहो तीळ तोडून त्या महाराजांची हत्या औरंगजेबानं करवली होती. त्या परीक्षेत संभाजी महाराज पास झालेत. याचा अर्थ छत्रपती संभाजी महाराज अत्यंत चारित्र्यवान असतील. याचा अर्थ संभाजी महाराज हे पित्याचे भक्त होते. स्वतःच्या पित्यावर अत्यंत प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे संभाजी महाराज होते. आयुष्यभर स्वतःचं जीवन पवित्र ठेवलेलं असणाऱ्या संभाजी महाराजांनी, म्हणून त्यांच्या अंतिम समयी संभाजी महाराज एवढं पवित्रपणे सामोरे गेले की अटलजींनी त्या काळात सिद्धांत मांडला. त्यानंतर हळूहळू साहित्य क्षेत्रातल्या लोकांनी, इतिहासकारांनी शोधत गेले, अनेक प्रमाण शोधत गेले. आज मात्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत मोठं आहे. वडील मोठा असले की पोरावर अन्याय होतोय, 100% होतोय. हा इतिहास आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे, मग ते तुलना बी करायचं म्हणलं तर अडचण होते. पण छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलाच्या पुढे 2 पावलं का असं पाऊल टाकलेलं हे व्यक्तिमत्व आहे. एवढं तरी आपण ते मान्य केलं पाहिजे. मी फार काही बोलणार नाही. आता आपल्याला श्रीपाल सबनीस साहेबांना ऐकायचं आहे. राजकारण महाराष्ट्रात समाजकारण वेगळं चाललंय. आज इथं वंजारी समाजातलेही एक नेते आहेत, ते त्यांच्या समाजाची बाजू घेऊन आंदोलनात बाजू मांडायला लागलेले असतात. मी मराठा समाजाच्या चळवळीतला माणूस आहे. जे काय अन्याय चाललाय, मराठ्यांना अन्याय सहन होत नाही, बाकीचं काय होईल, अन्याय झालं की अन्याय सहन होत नाही असा एक समाज आहे. त्या अन्यायाच्या विरोधात म्हणून आम्हीही काही भूमिका घेतलोय. परंतु येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये आपण 18 पगड जाती 12 बलुतेदारांनी एकत्र आलं पाहिजे. यासाठी सुद्धा आजच्या संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिवशी आपण हा संकल्प करूया. कुठेतरी आपण सुरुवात करू. महाराष्ट्राला आपल्याला अराजकतेकडे जाऊ देऊन चालणार नाही. महाराष्ट्र हा देशाचं कायम नेतृत्व करत आलेलं राज्य आहे. ही भूमी इतिहास तपासून बघा, किती शेकडो वर्षाचा काळा इथंच महापुरुष जन्मलेले आहेत आणि ह्याच लोकांनी देशाला दिशा दिलेली आहे. मग पानिपतची लढाई सुद्धा आहे, त्या देशाला दिशाच देणाऱ्या, देशाचं रक्षणच करणारी होती. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे सगळे नेते हे महाराष्ट्रात घडलेले आहेत, महाराष्ट्रात जन्मलेले आहेत. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले तिथपर्यंत सुद्धा महाराष्ट्राने दिशाच दिलेली आहे. महाराष्ट्रातल्याच लोकांच्या आदर्शावर हा देश चालतो. ह्या संस्कृती महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलेली आहे. म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती असणार आहे, येणारा काळात सुद्धा शिवशाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला आपण एक तरुण म्हणून मी तुमच्या पुढे विनंती करतो, आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. यासाठी काही मुद्द्यांवर एकत्र बसणं गरजेचं आहे. मगाही मी आतमध्ये म्हणलो होतो, सध्याची स्पीड आहे, मोठी स्पीड आहे. 100-125च्या स्पीडनं महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडायला लागल्या, जातीचे लोक बोलायला लागलेत. अचानक ब्रेक दाबता येत नाही. आपण गाडीत बसल्यावर अचानक ब्रेक दाबता येते का? घसरते गाडी, ऍक्सिडेंट होते. म्हणून हळूहळू ब्रेक दाबायला सुरुवात करायला पाहिजे. हळूहळू थांबणार आहे. हे जे काय जातीवाद चाललाय, आज जर काय आपण हा ब्रेक दाबायला सुरुवात केली, हा संकल्प करून, है का नाही, थोड्या दिवसांनी अजून काही घडामोडी आपण घडवू, अजून महाराष्ट्राला एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. काही मुद्द्यांवर सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे, असा संकल्प व्यक्त करतो आणि माझे वाढत असलेले 2 शब्द पूर्ण करतो. छत्रपती शिवाजी महाराज
की धर्मवीर छत्रपती